नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांच्या सत्राचा 624वा भाग. एक जण म्हणाला, तू कबूल करून मला फसवलंस याची तुला लाज वाटली पाहिजे, आणि तू पुन्हा कबूल करून मला दुसऱ्यांदा फसवलंस, तुझ्यावर मी विश्वास ठेवला याची मला लाज वाटली पाहिजे. आणखी एक जण म्हणाला, याने अनेक वेळा कबूल करून अनेक वेळा मला फसवलं, तर हा नक्कीच कोणत्या तरी राजकीय पक्षाचा पुढारी असला पाहिजे. एक जण म्हणाला, तू कबूल करून मला फसवलंस याची तुला लाज वाटली पाहिजे, आणि तू पुन्हा कबूल करून मला दुसऱ्यांदा फसवलंस, तुझ्यावर मी विश्वास ठेवला याची मला लाज वाटली पाहिजे. आणखी एक जण म्हणाला, याने अनेक वेळा कबूल करून अनेक वेळा मला फसवलं, हा नक्कीच कोणत्या तरी पक्षाचा पुढारी असला पाहिजे. दुसरी आहे, एक कामगार पुढारी म्हणाला, कंपनीच्या सगळ्यात मोठ्या साहेबाने सांगितलेले एकही काम मी केले नाही याचा मला अभिमान आहे. माझ्या इतका धीट आणि धडाडीचा कंपनीत कुणीच नाही याचा मला अभिमान आहे. एक कामगार पुढारी म्हणाला, कंपनीच्या सगळ्यात मोठ्या साहेबाने सांगितलेले एकही काम मी केले नाही याचा मला अभिमान आहे. माझ्या इतका धीट आणि धडाडीचा कंपनीत कुणीच नाही याचाही मला अभिमान आहे. तिसरी आहे, खानावळीतला डबा खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी खानावळीच्या मालकाला सांगितले, मला कालची भाजी अजिबात आवडली नाही. मालक म्हणाले, मग ती परत पाठवून द्यायची की नाही? मी म्हणालो, एकतर भाजी थोडीशीच होती आणि चव कळेपर्यंत ती संपली. संपल्यावर ती परत कशी पाठवणार? आयुष्य काही इतकं सोपं नाही. खानावळीतला डबा खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी खानावळीच्या मालकाला सांगितले, मला कालची भाजी अजिबात आवडली नाही. मालक म्हणाले, मग ती परत पाठवून द्यायची की नाही? मी म्हणालो, एकतर भाजी थोडीशीच होती आणि चव कळेपर्यंत ती संपली. संपल्यावर ती परत कशी पाठवणार? आयुष्य काही इतकं सोपं नाही. चौथी रचना आहे, श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित 155वा भाग. शरीर पाण्यात पडते किंवा जमिनीवर पडते, त्याला आत्म्याला स्पर्शही करणे अशक्य असते. शरीर पाण्यात पडते किंवा जमिनीवर पडते, त्याला आत्म्याला स्पर्शही करणे अशक्य असते. शरीर आत्म्याला स्पर्शही करू शकत नाही. शरीराला असे करणे शक्य होत नाही. शरीर आत्म्याला स्पर्शही करू शकत नाही. शरीराला असे करणे शक्य होत नाही. हवा मडक्यामध्ये असते अन बाहेरही असते, वेगवेगळी वाटते पण एकच ती असते. हवा मडक्यामध्ये असते अन बाहेरही असते, वेगवेगळी वाटते पण एकच ती असते. आत्मा असतो आत अन आवरण शरीर असते, इतकेच नाते आत्म्याशी शरीराचे असते. आत्मा असतो आत अन आवरण शरीर असते, इतकेच नाते आत्म्याशी शरीराचे असते. जन्मोजन्मी बुद्धीला अनुभव येत राहतात, धूर्तपणा मूर्खपणा येतात, बंधने देखील येतात. जन्मोजन्मी बुद्धीला अनुभव येत राहतात, धूर्तपणा मूर्खपणा येतात, बंधने देखील येतात.
कधी बेशुद्धीही येते, स्वातंत्र्यही येते, पण आत्मा खरा असतो याचे आकलन नसते. कधी बेशुद्धीही येते, स्वातंत्र्यही येते, पण आत्मा खरा कसा असतो याचे आकलन नसते. बुद्धी बदलत असते, आत्मा बदलत नसतो, कारण बुद्धी देखील आत्म्याचे एक आवरण असते. बुद्धी बदलत असते, आत्मा बदलत नसतो, कारण बुद्धी देखील आत्म्याचे एक आवरण असते. हजारोंच्या संख्येने बदल होत असतात, पण अचल अटल आत्मे कधी बदलत नसतात. हजारोंच्या संख्येने बदल होत असतात, पण अचल अटल आत्मे कधी बदलत नसतात. आकाशात अनेक ढग येत जात असतात, पण ते आकाशाला कधी स्पर्श करीत नसतात. आकाशाला अनेक ढग येत जात असतात, पण ते आकाशास कधी स्पर्श करीत नसतात. आत्मा स्वतःच ब्रह्म असतो, त्या समकोणी नसतो. काही वर्णनही नसते, सुरुवात न शेवट नसतो. आत्मा स्वतःच ब्रह्म असतो, त्या समकोणी नसतो. काही वर्णनही नसते, सुरुवात न शेवट नसतो. आत्मा शुद्ध असतो, बाकी सारे सावली असते. स्थूल शरीर अन सूक्ष्म शरीर वास्तवात काही नसते. आत्मा शुद्ध असतो, बाकी सारे सावली असते. स्थूल शरीर अन सूक्ष्म शरीर वास्तवात काही नसते.